आमचे सरचिटणीस रवींद्रजी राणे यांना एक दोन शब्द त्याने इथे बोलावे अशी विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. संस्थेचे उपाध्यक्ष श्री दामरे साहेब, संस्थेचे विश्वस्त दिनेशजी तावडे, विश्वास सुर्वे आणि तुम्हा सगळ्यांचे, आम्हा सगळ्यांचे योगगुरू दिलीपजी चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी. आज जे आता अनुभव ऐकले ते तुमचे स्वतःचे स्वानुभव आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळालेला आहे. बऱ्याच जणांची उदाहरणंही ऐकली, विशेषतः तिसरेकर ना कोचरेकर. अच्छा, मनात येईल ते खायला मिळालं पाहिजे. हां, खरंच आहे. कारण का आम्ही ज्या प्रभागात राहतो किंवा ज्या भागामध्ये राहतो त्याप्रमाणे आपल्या जेवणाच्या आहाराच्या सवयी असतात. आपण समुद्रकिनारी राहत असं आम्हाला मच्छी पाहिजे आणि तिथल्या राजमा आणि चावल आपल्याला नाही जमणार कायमस्वरूपी. आपलं मन कुठे असणार? मच्छीकडे. म्हणजे खाल्लेलं आहे ते पोटाला लागणार आहे का, शरीराला लागणार आहे का? नाही ना. तर आहार जो असतो आपला तो संतुलित ठेवा. जे जे इच्छा होईल ते खावं असो. आत्ता साक्षी मॅडमने काही उदाहरणं दिली. कोरोना पिरियडचंच मी एक उदाहरण देतो. कोरोना साधारणतः एप्रिल-मे मध्ये चालू झाला होता आणि नंतरची 3-4 महिन्यातली परिस्थिती अशी गंभीर होती की कोण कोणाकडे जात नव्हतं. घरातल्या व्यक्तींबरोबर पण कोण हात लावायला मागत नव्हतं आणि काही जे कोरोनाग्रस्त पेशंट्स होते त्यांची भयंकर अवस्था झाली. स्वतःची मुलंही त्यांना बघायला जात नव्हती किंवा हात लावत नव्हते. तर अशा प्रसंगी मला काही कोरोनाग्रस्त पेशंट जे होते त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. 4-5 महिने मी त्यांच्या सहवासात होतो. मग त्यांना गाडीतून, स्वतःच्या गाडीतून कुठे जिथे डॉक्टर असेल तिकडे घेऊन जाणं, काय करणं. अशी उदाहरणं आहेत ना की खरोखर त्यांची मुलं आहेत याचा पश्चाताप व्हायला लागला मला. स्वतःच्या आईवडिलांना तुम्ही हात पण लावू शकत नाही. ती मुलं बाजूला असायची, एका बाजूला मास्क लावून. मी त्या आईना कोण म्हातारे असेल त्यांना हाताला धरून गाडीत बसवणं, घेऊन जाणं, ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या, केल्या नाही. पण नोव्हेंबरमध्ये मी कोरोनाग्रस्त झालो आणि 12 दिवस हॉस्पिटलाइज होतो. बऱ्याच जणांनी समजून गेले तर आता काही विकेट राहत नाही. परंतु ते मला डॉक्टर्स जे होते त्यांनी माझ्या मिसेसला सांगितलं काही घाबरू नका, मी या व्यक्तीला बाहेर काढणार. तर त्याप्रमाणे मी बरं झालो, घरी आलो. एक 15 दिवसानंतर माझे हे दोन्ही जॉईंट्स जे आहेत खांद्याचे पूर्णतः लॉक झाले. कारण जे बूस्टर्स आणि इंजेक्शन स्टेरॉइड्स दिले होते त्याच्यामुळे ते नंतर भिनत गेलं आणि हात असंही होत नव्हता, काहीच होत नव्हतं. हात टेकून उठू शकत नव्हतो. मग आठवण झाली आपले योगगुरू दिलीप चव्हाण आणि मग दिलीपजींना मी फोन केला. ताबडतोब ते आले. त्यांनी मला 2-3 प्रकार दाखवले आणि त्याच्यातून ताबडतोब मी 8-10 दिवसात मला एक हात माझा बरा झाला. थोडा 10-15 दिवसांनी दुसरा हात बरा झाला. आता कुठचाही त्रास नाही आहे. पण ते सातत्य पाहिजे ते आमच्याकडे नाही आहे. त्याचीच कमतरता आपल्याकडे सगळीकडे भासते. आज वयवर्ष कोणाचं 54 आहे असं वाटत नाही, कोणी 60चे असतील, 62 असतील. पण तुमच्या आमच्यामध्ये एक चिरतरुण इथे आहे ज्यांचं वय 84 वर्ष नसून आता ते 48 वर्षाचे वाटतं.
त्यांचे उपाध्यक्ष जगन्नाथजी आमटे. गेली 35 ते 40 वर्ष ते योगाचा अभ्यास करतात. जी काय साधना दिलेली आहे ती रोज घरी त्यांची चालू असते. म्हणजे हे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. आपापल्या व्याधी ज्या असतात त्या आपल्या खाण्यापिण्यातून होत असतात आणि अति खाणं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आज आम्हाला कामाची हार्डवर्कची सवय नाही आहे. 40-50 वर्षापूर्वीचा जर काळ आठवला तर आमच्या आज्या म्हणा किंवा आमच्या आया म्हणा कशा सडसडीत सगळं काम, मग दळण काढणं नसेल, इतर काय असेल, शेतातली कामं असतील. आज आमची सगळ्या मुलांची बैठी कामं झालेली आहेत. अंगातनं आमच्या शारीरिक कष्टाचा घाम जात नाही. घरात आता महिला वर्ग पण आहे, तुम्ही जरी घरात तरी ते काम नाही आहे, तेवढं काम नाही आहे. आणि आमच्याकडे सगळ्या सुविधा आहे. वॉशिंग मशीन आहे, घरात बाई आहे कामाला. वेळेअभावी आपण त्या सगळ्या गोष्टी करतो, पण आपले शारीरिक कष्ट कमी पडतात. माझ्यापेक्षा तुमचे गुरुजन आहेत, त्यांनी तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तरी मी आपणा सगळ्यांचा ऋणी आहे, मला इथे बोलण्याची संधी दिला. आमचे दिनेशजी तावडे, विश्वास सुर्वे हे आमच्या संस्थेचे विश्वस्त असूनही कायमस्वरूपी नित्य नेमाने इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात, सगळी व्यवस्था करत असतात. तर खरं तर आपला योगाचा क्लासेसवरती टेरेसवरती असतो, परंतु आता ते थोडंसं नूतनीकरण चालू आहे. जुलैमध्ये तुमची नवीन बॅच नक्कीच तिथे चालू होईल. पावसाचा किंवा कोणताही प्रश्न नाही. जे जे काही करायचं आहे ते संस्थेचं आमचं जे उद्दिष्ट आहे की समाजासाठी आपला काहीतरी हातभार लागला पाहिजे. आणि मला आनंद आहे की आमच्या शाळेत शिकलेले काही विद्यार्थी, दिलीप चव्हाण पण आमच्या शाळेचे विद्यार्थी, माझ्या कबड्डी संघातले ते संघ सहकारी आहेत. ही अशी माणसं आपल्याला भेटतात आणि ती काहीतरी दुसऱ्यांना काहीतरी प्रवृत्त करतात की हे काम आपण करायला पाहिजे. त्याचप्रमाणे ती निष्ठा तेही तुम्ही सहज अंमलात आणा. आपापल्या शेजारी पाजारी मित्रमंडळी, घरची माणसं जे कोण याच्यात तुम्हाला सहभाग करून घेता येईल त्यांना घ्या. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद रवींद्र.